कृपया दोन्ही संघांनी आपला अतिरिक्त खेळाडू लगेचच आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. सामन्याला विलंब लावू नका. तर या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर ठरला होता तो सागर या ठिकाणी उपस्थित आहे. तर आता मात्र सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. विशाल गोलंदाजी मार्कवरती असेल. पहिला चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज संकेत याचा चव्हाणवाडी आणि निगडी. तर आता मात्र पहिलाच चेंडू निर्धाव गणला जातोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र पुन्हा एकदा सपशेल नांगी टाकताना देतोय तो फलंदाज संदेश. सलग दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते ते विशाल या गोलंदाजाला. अर्थातच धावसंख्येचा अजून श्री गणेशा होणं बाकी असेल, खातं खोलणं बाकी असेल. आणि मैदानात आपण पाहतोय सलामीची जोडी संकेत आणि किरण निगडी. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो संकेत आणि किरण. स्ट्राईकला असेल तो संकेत, नॉन स्ट्राईकला असेल तो किरण. सलग 3 चेंडू निर्धाव पहिल्या षटकाचे. अर्थातच गोलंदाज विशाल याच्या मार्फत आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चौथा चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी आणि सुरेख क्षेत्ररक्षण म्हणा, फिल्डिंग म्हणा, एक चांगलं तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो निगडी संघाकडून. नक्कीच गोलंदाज विशाल याचं कौतुक करावं लागेल. पहिले 4 चेंडू सलग निर्धाव पॉवर प्लेच्या षटकाचे हे चेंडू आपण पाहतोय आणि हे निर्धाव चेंडू टाकणं म्हणजेच नक्कीच गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. तोच आहे संकेत. पुन्हा एकदा यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय परंतु वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी. 4 धावांनी संकेत आपलं खातं खोलतोय. संघाचं धावसंख्येचा श्री गणेश करतोय. संघ पोहोचतोय बिनबाद 4 अशी धावसंख्या. पहिल्या 4 निर्धाव चेंडू नंतर आता मात्र एक खणखणीत चौकार पाहावा असं मिळाला तो संकेतच्या बॅटमधून. नक्कीच संघाची धावसंख्या होते चव्हाणवाडीची ती बिनबाद 4 अशी धावसंख्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर विशाल याची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहावयास मिळते. दरम्यान हलक्याचा शेअर केलेला चेंडू. यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण फेकी मात्र थोडीशी खराब म्हणावी लागेल. परिणामतः 1 धाव मात्र पळून पूर्ण केली गेली आणि एका धावनिशी संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. बिनबाद 5 अशी धावसंख्या. पहिलं षटक. पहिलं षटक संपल्यानंतर आता मात्र सुनील वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळताना आपल्याला दिसेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या ते विशाल याने आणि बिनबाद 5 अशी धावसंख्या आपल्याला बोर्डवरती पाहायला मिळते ती चव्हाणवाडी संघाची. दरम्यान गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्कवरती तयार असेल फलंदाजीसाठी. आता मात्र पुन्हा एकदा संकेत आपल्याला पाहावयास मिळतोय. डावखुरा हाताचा हा फलंदाज. नक्कीच याला काहीतरी मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. जर संघाला जिंकायचं असेल तर मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा करावा लागेल. यासाठी विचार करण्याची गरज असेल ती संकेत याला. अजूनही नॉन स्ट्राईकचा फलंदाज किरण याला अजून स्ट्राईक मिळणं गरजेचं. त्याच्याकडे सुद्धा क्षमता असेल मोठे फटके सजवण्याची. दरम्यान संकेत मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो 5 या धावसंख्येवरती खेळताना. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर
काशी टू वाशी या पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. एका अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघ पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. बिनबाद 6 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू अवांतर. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. चेंडू नो मॅन झोन लँड मध्ये चेंडू ड्रॉप झाल्यानंतर चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडूची फेकी येईपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येतोय तो किरण. बिनबाद 7 तिची धावसंख्या. चव्हाणवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. मर्यादित 3 षटकांच्या या सामन्यामध्ये. यावेळी सुरेख फटका किरणच्या बॅट मधून. नक्कीच स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. एक धाव निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असेल. चेंडूची फेकी करेल. थोडस फॉर्म्युलिंग होतोय गोलंदाज आणि मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 2 धाव पूर्ण केले जात आहेत. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. यावेळी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू टप्पापर्यंत हलक्याच खाली राहिला. त्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. अर्थातच दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना दिसतोय तो चव्हाणवाडी संघ. बिनबाद 10 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक विशालाने एक चांगलं सुंदर षटक ची फेकी केली होती. तदनंतर मात्र सुरेख चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज किरण याचा, परंतु मात्र एका धावेवरती समाधान. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. बिनबाद 11 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना आता मात्र थोडीशी मोठ्या पटक्यांची नितांत गरज असेल. धावसंख्येचा डोंगर उभा करायचा असेल, हा सामना जिंकायचा असेल तर एक मोठं टार्गेट तुम्हाला समोरच्या संघासमोर ठेवावं गरजेचं असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने होता, परंतु एक धाव मात्र निश्चित मिळते. क्षेत्ररक्षक मात्र फेकी करतोय. तोपर्यंत मात्र एका धावेवरती समाधान मानतायत ते दोन्ही फलंदाज. संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू हाताळताना आपल्याला दिसेल तो सुनील. संघाची धावसंख्या होते ते 12. यावेळी पुन्हा एकदा पुढे हुक केलेला हा प्रयत्न चेंडूला पाठवतोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. एक कणकणीत चौकारानिशी संघ मात्र पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. आता मात्र धावसंख्या थोडीशी गती घेताना आपल्याला पाहावयास मिळते. किरण मात्र आता आपली बॅट तळपवताना दिसतोय. किरण वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती. तर आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. झाले. गोलंदाजाचं नाव सांगा. साहिल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक कोट्यातलं पहिल्या संघातर्फे तिसरं षटक साहिल हाताळताना आपल्याला दिसतोय. तर फलंदाजीसाठी आता मात्र संकेत. तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या झाली ती 16. यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाही. नक्कीच एक धाव पूर्ण केली जाण्यासाठी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. 17 वरती खतरा. नक्कीच हा खतरा कोणत्या संघासाठी असेल, फलंदाजी करणाऱ्या संघाला का गोलंदाजी करणाऱ्या संघाला, ही धोक्याची घंटा मात्र या चेंडू झाल्यानंतरच आपल्याला पाहावयास मिळेल. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 17 अशी धावसंख्या चव्हाणवाडी संघाची. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल गोलंदाजीसाठी तयार असेल. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने.
नक्कीच नो चेंडू म्हणून पंच घोषित करतायत आणि तदनंतर किती धावा हे सुद्धा मात्र पाहण्याजोगं असेल. 6 म्हणजेच तो एकूण 7 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. नक्कीच थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल आता साहिल याची. या 7 धावेने संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. बिनबाद 24 अशी धावसंख्या. एक नो चेंडू आणि तदनंतर 6 धावांचा एक मोठा फटका पाहावयास आपल्याला मिळाला. नक्कीच या चेंडूवरती फ्री हिट असेल. नक्कीच गोलंदाजाच्या जखमीवरती मीठ चोळण्यासारखा हा निर्णय असेल तो पंचांचा आणि नक्कीच उघडा डोळे बघा नीट. फ्री हिट येणारा चेंडू आहे. फ्री हिट संघाची धावसंख्या होते ती 24. तिसरं षटक चालू असताना आता मात्र तिसरं षटक साहिल याचं महागडं षटक. यानंतर होणारा सामना येळापूर विरुद्ध कोंडाईवाडी. दोन्ही संघ नायकांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. येळापूर विरुद्ध कोंडाईवाडी दोन्ही संघ नायक कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर या ठिकाणी एक धाव डिक्लेअर झोन मध्ये प्राप्त होते. एका धावेनिशी संघ पोहोचते 25 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक साहिल हाताळताना आपल्याला दिसतोय. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. तिथे एक क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल. तोपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनिशी संघाची धावसंख्येत भर होते. संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. बिनबाद 27 अशी धावसंख्या. शेवटच्या षटकामध्ये थोड्याशा धावांचा पाऊस आपल्याला पाहावयास मिळाला. अतिरिक्त धावांचा आपल्याला पाऊस पाहायला मिळाला आणि तदनंतर आतापर्यंत धावसंख्या होती ती 27. दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या परावर्तित होते 33. बिनबाद 33 अशी धावसंख्या. तर पुन्हा एकदा आपण वळूया सामन्याकडे. शेवटच्या षटकाचे काही चेंडू शिल्लक, अर्थात त्याचा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला. यावेळी मात्र सुरेख पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तर संघ पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. एक चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळवतोय ते दोन्ही फलंदाज, अर्थातच किरण आणि संकेत याच्या मार्फत. किरणचं मोठं कौतुक करावं लागेल कारण आतापर्यंत 3 मोठे फटके पाहावयास मिळालेच तर किरण याच्या बॅटमधून आणि एक मोठा फटका संकेत याच्या बॅटमधून. परिणाम तर संघ पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. बिनबाद 35 अशी धावसंख्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धाव गणली जाते आणि संघाची धावसंख्या होते ती 36. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 36. चव्हाणवाडी अर्थातच निगडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण. चला चव्हाणवाडी संघाने लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 36 झाला, 37 पाहिजे. 18 चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करावा लागेल तो निगडी संघाला जिंकण्यासाठी.
चला लगेचच चव्हाणवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजूनही आपल्याला बरेचसे सामने या स्पर्धेदरम्यानचे खेळवायचे आहेत. या स्पर्धेचा हा अंतिम दिवस, एक दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला संपूर्ण यशस्वीरित्या पार पाडायची आहे. त्यासाठी सर्व संघांची, खेळाडूंची सहकार्याची अपेक्षा असेल. यानंतर होणारा सामना येळापूर विरुद्ध कोंडाईवाडी. तर या ठिकाणी चव्हाणवाडी संघ आणि निगडी संघ, निगडी संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा. निगडी संघाचा अतिरिक्त खेळाडू तर आता मात्र निगडी संघाकडून 36 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहावयास मिळते. तो स्ट्राईकला असेल तो विशाल आणि नॉन स्ट्राईकला असेल तो फलंदाज. मनोज मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. विशाल आणि मनोजची ही जोडगोळी मैदानात सरसावते. तर पहिला व्हायला चेंडू राजाचा वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय आणि पहिला हाचा चेंडू जमिनी, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर एका अवांतर धावेने मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातो. तो निगडी संघाचा 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू अवांतर म्हणून घोषित केलाय पंचांनी आणि एका अवांतर धावसंख्येने बिनबाद 1 अशी धावसंख्या. विशाल पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार. यावेळी मात्र सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू, इथे मात्र चेंडू जातोय वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेला. तो फलंदाज विशाल याच्या मार्फत 4 धावा मात्र संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर मात्र एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पाहतोय आपण ती निगडी संघाची बिनबाद 5 अशी धावसंख्या. 37 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा विशाल फलंदाजीसाठी तयार असेल. यावेळी मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न मात्र फसला. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. एक चांगला सुरेख झेल टिपला. पहिला गडी बाद होतोय निगडी संघाचा विशाल याच्या रूपामध्ये 5 या धावसंख्येवरती. सुरेख झेल टिपला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती चव्हाणवाडी संघाकडून. तर
तर आता मात्र नवीन फलंदाज प्रवीण मैदानात सरसावताना आपल्याला दिसतोय. विशाल याची जागा घेण्यासाठी विशाल वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती बाद झाला. मोठा फटका मारल्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात इथे मात्र एक झेल देऊन बसला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात केला गेला होता आणि नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. एक सुरेख झेल टिपण्यात त्याला यश मिळालं आणि निगडी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 5. यावेळी फुलटॉचा चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मात्र निश्चित मिळेल. संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू जातोय स्लोअर पद्धतीचा हा चेंडू फलंदाजाला नीट सगळी समजला नाही. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर 6 धावसंख्या. 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या. दरम्यान पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय राजा याच्या मार्फत. यावेळी मात्र उंच मारलेला हा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक आणि 1 क्षेत्ररक्षक मात्र एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय आणि नक्कीच इथे एक लॉलीपॉप झेल टिपण्यात यश मिळतंय. ते क्षेत्ररक्षकाला दुसरा हादरा बसतोय. निगडी संघाला 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या. 37 धावांचा पाठलाग करताना आता मात्र फलंदाज प्रवीण तंबूत परतताना आपल्याला दिसतोय. अजूनही सलामीचा फलंदाज मनोज याला मात्र स्ट्राईक मिळण्यापासून वंचित ठेवलं गेले. नक्कीच आता नवीन फलंदाज मैदानात सरसावताना दिसेल साहिल. पहिल्या पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू हाताळताना आपल्याला दिसेल तो राजा. नक्कीच पुन्हा एकदा उंच मारलेला हा फटका. यावेळी क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवलेल. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजांची. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. 37 धावांचा पाठलाग करायचा या इराद्याने मात्र मोठे फटके मारण्याची नितांत गरज असेल ती दोन्ही फलंदाजांना, अर्थातच निगडी संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत मात्र राजा पॉवर प्लेचे षटक हाताळण्यात यश मिळवतोय चव्हाणवाडी संघाकडून. चला सामना लगेचच चालू करून घ्या. आपल्या आमसभा ग्रामसभा आपल्या सामना संपल्यानंतर आपण घेऊ शकता. आपल्याकडे वेळेचं निर्बंध आहे, वेळेचं नियोजन आणि त्या नियोजनातच आपल्याला ही स्पर्धा संपवायची आहे याची सगळ्यांना जाण असू द्या. तर आता मात्र नवीन गोलंदाजी मार्कवरती दिसेल तो आपल्याला संग्राम. तर सलामीचा फलंदाज मनोज बऱ्याच काळानंतर आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. यावेळी मनोज याचा पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र त्रिफळाची बात होऊन परतावा लागेल ते मनोजाला. सलामीचा फलंदाज याला नीटसा काही चेंडू समजलेला नाही. चेंडू जावतोय आदळतोय यष्ट्यांवरती आणि इथे नक्कीच त्रिफळाची होऊन परतावा लागेल ते मनोज याला. या ठिकाणी 3रा गडी बाद होतोय निगडी संघाचा 8 या धावसंख्येवरती. संग्रामाचा सुरेख चेंडू, पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि तो नीटसा समजला नव्हता तो फलंदाजाला आणि मनोजाला मात्र माघारी परतावं लागतंय 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन. त्याची जागा घेण्यासाठी मात्र आता नवीन फलंदाज निलेश मैदानात सरसावताना आपल्याला दिसतोय. आता मात्र धावसंख्येला थोडा आकार द्यावा लागेल तो फलंदाज निगडी संघाच्या, कारण आतापर्यंत धावसंख्या झाली ती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूच्या सांगते अखेरीस 3 गडी बाद 8 अशी धावसंख्या. आता मात्र निलेशने हलकेच तटून काढलेला हा चेंडू, लेग साइडच्या दिशेने मारलेला हा फटका. 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न करेल
परंतु 2च धावांवरती समाधान मानतोय. 2 धावांशी संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. अर्थातच दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना दिसतोय तो निगडी संघ. संघाची धावसंख्या होते ती 3 गडी बाद 10 अशी धावसंख्या. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असेल. यावेळी फुलटोळाचा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. एक साधा सोपा झेल जमिनीला दान केला गेला आणि तदनंतर चेंडू मात्र गेला सीमारेषा पार 4 धावांसाठी. एक सुरेख झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता तो क्षेत्ररक्षकाने, मात्र तो नाकामयाब ठरला, अयशस्वी ठरला. परिणामतः 4 धावांची मात्र जोड मिळाली ती संघाच्या धावसंख्येला. संघाच्या धावसंख्ये पोहोचली ती 14 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 14 अशी धावसंख्या. आता मात्र सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. चेंडू नीटसा काही समजला नाही तो निलेशला आणि परिणामतः चेंडूची निर्धाव अशी सांगता झाली. संघाची धावसंख्या स्थिर 3 गडी बाद 14 अशी धावसंख्या. आता मात्र संग्राम गोलंदाजीचा भार सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल ते संग्राम याच्याकडून. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू नक्कीच एक धाव निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल त्यापर्यंत दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र धावबाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज निलेश याला. चौथा गडी बाद होते निलेशच्या रूपामध्ये. संघाची धावसंख्या होते ती 15 ही धावसंख्या. आता मात्र नवीन फलंदाज अजित मैदानात सरसावताना आपल्याला दिसतोय. तो निलेशाची जागा घेण्यासाठी आतापर्यंत धावसंख्या झाली होती 15. म्हणजेच या षटकाचा शेवटचा चेंडू म्हणजे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 7 चेंडू मध्ये जवळजवळ पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत मात्र भर पडते. संघ पोहोचते 16 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद 16 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असेल. चेंडू या ठिकाणी चेंडू घोषित केला जातोय पंचांकडून आणि एका अवांतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होते ती 17. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका सजवलाय. चेंडूला पाठवले सीमारेषेजवळ. इथे मात्र क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऐन वेळी झेल जमिनीला दान केला गेला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या गेला. 2 धावांशी संघ पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 3रं षटक. आता मात्र गोलंदाज हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज किरण. 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या 18. यावेळी सुरेख चेंडू तेवढाच उंच मारलेला हा फटका आणि यावेळी मात्र झेल बांधून परतावा लागेल. पुन्हा एकदा समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 18 धावा. साहिल या ठिकाणी बाद होऊन परततोय. किरण याच्या पहिल्या चेंडूवरती एक साधा सोपा झेल देऊ तंबूत परततोय तो साहिल आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जाईल तो नवीन फलंदाज
तर नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायचा मिळतो. हलकेच स्टेअर केलेला हा चेंडू एक धाव निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. संघ पोहोचतो 20 या धावसंख्येवरती. एक रन 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायचं मिळते. म्हणजे अजून जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 4. पुन्हा एकदा उंच मारलेला हा फटका. चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केले गेले. तर 2 धावांशी संघ पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असेल. 3 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र एका धावेवरती समाधान. संघ पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज असेल. 2 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू पाठवलाय लॉंग ऑन साइडला, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली गेली. एका धावानिशी संघ पोहोचला 24 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 1 चेंडू आणि 13 धावा. जवळजवळ हा सामना चव्हाणवाडी संघ जिंकताना आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेदरम्यान. यानंतर होणारा सामनावीर कोण? सामनावीर तर या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो किरण याला विनंती असेल की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी येऊन घेऊन जायचा आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय किरण. यानंतर होणारा हॅलो 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 आताच्या सामन्याचा सामनावीर ठरतोय किरण याला विनंती असेल की लगेचच आपण या ठिकाणी येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. खूप खूप अभिनंदन किरण, आपल्या या धुवाधार फलंदाजीने नक्कीच